नेहमीप्रमाणे श्लोकापासून सुरुवात करूया. रागादिरोगान् सततान् शक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदाय जघान यो पूर्ववैद्याय नमोस्तु तस्मै. आजचं शुक्रवारचं आपलं लेक्चर आहे आणि येत्या सोमवारी म्हणजेच मला वाटतं 7 तारीख येते. तर 7 तारखेला विशेष करून आपलं हे असणार आहे पाठांतर स्पर्धा. तर त्या पाठांतर स्पर्धेसाठी जो पोर्शन दिलेला आहे त्याच्यामध्ये वाग्भटाचा निदानाचा पहिला अध्याय आणि त्याच्याच बरोबरीनं बाकी काही 5 वनस्पतींचे श्लोक सांगितलेले आहेत. ह्या 5 वनस्पती म्हणजे त्याच्यामध्ये हरितकी, बिबितक, आमलकी, गोक्षुरणी, पुनर्नवा अशा 5 वनस्पती आहेत. सो त्यांचे श्लोक विचारले जातील. सो सगळ्यांनी त्याच्यामध्ये भाग घ्यायला पाहिजे असं एक मला वाटतं. श्लोक जेवढे आपण रेग्युलर करू तर तेवढी आपली बुद्धी सुद्धा शार्प राहत असते आणि त्याच्याच बरोबरीनं अजून एक महत्वाचा भाग म्हणजे त्याचा उपयोग आपल्याला प्रॅक्टिसमध्ये आणि इव्हन आपल्या जेव्हा आपण पेपर्स लिहित असतो किंवा अशा पद्धतीचं असतं तर त्याही वेळेला आपल्याला ते करता येत असतं. सो त्या दृष्टीने आपण एक बघायला पाहिजे म्हणजे मग आपल्याला हे करता येईल की आपल्याला योग्य पद्धतीनं त्यामध्ये आपल्याला पार्टिसिपेट करता येईल. सो ह्या गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या आपण लक्षात घ्यायला पाहिजेत. सो आता पुढे आपण वाचन करायला सुरुवात करूयात. आपला वाग्भटाचा 29वा अध्याय चालू आहे आणि 29वा अध्याय जो आहे तो म्हणजे शस्त्रकर्मविधी. त्याच्यातले सुद्धा आपले 35 श्लोक झालेले आहेत. हे जे सेशन्स आपण वाचनाचे संपूर्ण वाग्भटाचे जे काही घेत आहोत तर ते विद्यार्थ्यांमध्ये आयुर्वेदिक डॉक्टरांमध्ये अवेअरनेस वाढावा आणि एज्युकेशन ह्याच दृष्टीने आपण घेत आहोत. आणि अनुषंगाने येणारी जी जी काही औषधं असतील तर ती मात्र जवळच्या आपल्या आयुर्वेदिक डॉक्टरांना दाखवून मगच औषधं घ्यावीत. कारण बाकीही इतर कोणी जर का लेक्चर्स किंवा हे बघत असेल तर त्यांच्या दृष्टीने म्हणून हे सांगितलेलं आहे. आता ह्याच्या पुढे आपला 35वा श्लोक झालेला होता की त्याच्यामध्ये ज्या वेळेला व्रण असतो तर त्यामध्ये आहार कोणता कोणता घेतला गेला पाहिजे आणि व्रण असतानाचा जो आहार आहे त्याच्यामध्ये विशेष करून आपण काय सेवन करायला हवं तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या ह्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. आता पुयोत्पत्तीचा जेव्हा आपण विचार करतो व्रण भरून येण्याच्या दृष्टीने किंवा व्रणाच्या दृष्टीने तर पुयोत्पत्ती जेव्हा जेव्हा त्या व्रणामध्ये होते तर व्रण लवकर भरून येत नाही आणि व्रण भरून येत नाही आणि मग त्याच्यामध्ये इतर काही कॉम्प्लिकेशन्स होत असतात. आणि म्हणूनच एक गोष्ट ही खूप महत्वाची आपण नेहमीच लक्षात ठेवायला पाहिजे की ज्या ज्या वेळेला कोणतंही ऑपरेटिव्ह किंवा पोस्ट ऑपरेटिव्ह पेशंट आहे किंवा त्याच्याच बरोबरीनं इतर काही कारणामुळे समजा व्रण झालेलं आहे तर असं सगळ्या गोष्टी जर का असतील ना तर त्याच्यामध्ये आपल्याला हे पुयोत्पत्तीचं पथ्य सांभाळणं ही गोष्ट सगळ्यात जास्त श्रेयस्कर असते. तर ह्या गोष्टी आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजेत. आता ह्याच्यामध्ये आपण बघत असताना आहार कोणता घ्यावा आणि कोणता घेऊ नये हे ह्याच्यामध्ये आपण वाचत होतो. सो त्याच्यामधला सेंदवम दाडिमम धात्री घृतम तप्तम हिमम जलम जीर्णशाली ओदनम स्निग्धम अल्पम उष्ण दकोत्तरम. अल्प उष्ण असं उदक घ्यावं इथपर्यंत आपण बघितलेलं होतं. त्यानंतर भुंजानो जांगल मांसेही शीघ्रम रणम अपोहते. अपोहते म्हणजे बरा होतो किंवा त्याच्यापासून व्रणापासून सुटका होते म्हणजे व्रण बरा होतो असा अर्थ त्याचा आहे. भुंजानो जांगल मांसेही जांगल मांस घ्यावं. आता मांसामध्ये सुद्धा आपण वेगवेगळे प्रकार बघितलेले होते. त्याच्यामध्ये विशेष करून जे अनुपमांस किंवा ज्याच्यामध्ये मत्स्य किंवा ह्या गोष्टी ज्याच्यामध्ये ॲक्वाटिक गोष्टी आपण बघत असतो तर त्या ह्याच्यामध्ये अनुपमांसामध्ये येतात. आणि जांगल मांस म्हणजे जे टेरेस्ट्रियल आहेत म्हणजे प्रतुद किंवा हे जे प्राणी आहेत म्हणजे जसं काय आपण ज्याला म्हणतो चिकन आहे किंवा इतर कुठले जे काही प्राणी घेतले जातात की जे जमिनीवरती राहतात तर त्यांचा संबंध जो आहे तर तो ह्या विशेष करून जांगल मांसाशी येतो. सो हे जांगल मांस जे आहे ना तर ते ह्या ठिकाणी घ्यायला पाहिजे. आता त्याच्यानंतरच असं सांगितलेलं आहे की किती मात्रेमध्ये घ्यावं ह्या गोष्टी सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहेत. मग त्याच्यामध्ये अशितम मात्र या काले पथ्यम याती जराम सुखम अजीर्णत्वात अजीर्णे तु अनिलादीनां विभ्रमो बलवान भवेत ततः शोफरुजा पाक दाह अनाहम अवाप्नुयात.
आता ह्याच्यामध्ये अशितम मात्र या काले पथ्यम याती जराम सुखम असं म्हटलंय. अशितम, अशितम म्हणजे खाल्लेलं, मात्र या योग्य मात्रेमध्ये, काले योग्य काळी खाल्लेलं, पथ्यम याती जराम सुखम, सुखम जराम याती म्हणजे सुखाने त्याचं पचन होतं. पथ्याला पथ्यकर आहे ते. आणि आहार सुद्धा कसा असायला पाहिजे, तर तो योग्य पथ्यकर असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही अपथ्यकर आहार घेताय, योग्य मात्रेत घेताय तरी उपयोग नाही, अपथ्यकर आहार घेताय, अयोग्य काळी घेताय तरी योग्य नाही. म्हणजे हे 3 फॅक्टर्स जे आहेत ना ते महत्वाचे पण लक्षात ठेवायला पाहिजेत. तर त्याच्यामधलं पहिलं जे आहे म्हणजे अशितम मात्र या योग्य मात्रेमध्ये खाणं, त्याच्यानंतर काले योग्य काळामध्ये खाणं, आणि तिसरी गोष्ट म्हणजे पथ्यकर खाणं. या तीनही गोष्टी जर का व्यवस्थित सांभाळल्या गेल्या, पाळल्या गेल्या, तर मग त्याच्यामध्ये काय होईल, तर जराम सुखम याते म्हणजे अतिशय सहज हे अन्न पचतं. आणि मग धातुपाक होण्याच्या ऐवजी धातुबल वाढायला लागतं, आणि धातुबल वाढल्यामुळे काय होईल, तर व्रण जो आहे तो लवकर भरून येईल, धातुपाक होणार नाही. अजीर्णेतू अनिलादीनाम, आणि हेच जर का आपण चुकीच्या पद्धतीने खाल्लं, म्हणजे अमात्रेमध्ये खाल्लं, अतिशय जास्त प्रमाणामध्ये खाल्लं, किंवा दुसरी गोष्ट म्हणजे अपथ्यकर असं अन्न खाल्लं, किंवा तिसरी गोष्ट म्हणजे अकाली खाल्लं. काळ म्हणजे काय, तर ज्या ज्या वेळेला आपल्याला भूक लागलेली आहे, प्रसृष्टे विन्मुत्रे हृदिसु विमले दोषे स्वपथगे तथाच अग्नौ उद्रिक्ते विशद करणे देहेच सुलभौ प्रयुंजित आहार विधिनियमितम कालम सहीमतः. हा जो काळ सांगितलेला आहे ना, हा ह्या विशिष्ट आहाराचा काळ सांगितलेला आहे. तर ह्या काळामध्ये हे अन्न घ्यायला पाहिजे. म्हणजे प्रसृष्टे विन्मुत्रे म्हणजे विण आणि मूत्र हे आधी त्याग त्याचा केला गेला पाहिजे. त्याच्यानंतर हृदिसु विमले, मनामध्ये आनंद पाहिजे किंवा मनामध्ये निर्मळता पाहिजे. काहीतरी टीव्ही बघत तेच विचार मनामध्ये घेऊन किंवा ऑफिसचे विचार मनामध्ये घेऊन किंवा चिडचिड त्रागा करत असा आहार घेतला तर तो पचत नाही. त्याच्यानंतर दोषे स्वपथगे, सगळे जे दोष आहेत वातपित्त कफ ते आपापल्या स्थानी असायला पाहिजेत. त्याच्यानंतर तथाच अग्न उद्रिक्त, अग्नी जो आहे तर तो वाढलेला असला पाहिजे, भुकेची जाणीव असायला पाहिजे. विशद करणे, कर्ण म्हणजे इंद्रिय, सगळी इंद्रिय जी आहेत ना ती विशद असायला पाहिजेत. म्हणजेच काय, तर ती स्वच्छ असायला पाहिजेत. म्हणजे नाक कान डोळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या योग्य पद्धतीनं स्वच्छ असायला पाहिजेत. देहेच्या सुलभ, देह जो आहे शरीर हलकेपणा शरीरामध्ये वाटतोय असं असायला पाहिजे. प्रयुंजित आहार विधिनियमितम, विधिनियमित असा आहार या वेळेला घ्यायला हवा. सो ह्या पद्धतीनं जर का घेतला गेला आहार तर तो सुखीनं जीर्यते, अतिशय सुखाने पचतो. आणि हा पचल्यामुळे काय होतं की आपल्या शरीरामधले जे धातू घटक आहेत तर ते वाढायला मदत होत असते. आणि मग धातुबळ वाढल्यामुळे काय व्हायला मदत होईल आपली, विशेष करून तर धातुबळ वाढल्यामुळे काय होईल, तर आहार जो आहे तो पचल्यामुळे धातुबळ वाढलं की जे व्रण आहे तर ते भरायला मदत होईल. याच्या व्यतिरिक्त जर का काही शरीरामध्ये वेअर अँड टेअर आहे तर ते योग्य पद्धतीने भरून यायला मदत होईल. सो ह्या दृष्टीने ह्या गोष्टींचा विचार केलेला आहे. परंतु असं न करता अजीर्ण जर झालं, अजीर्णेतू अनिलादीनाम विभ्रमः बलवान भवेत. अनिलादीनाम विभ्रमः म्हणजे काय, वात इत्यादीचा जो विभ्रम, विभ्रम म्हणजे काय, भ्रम म्हणजे भ्रमती, त्यांची गती, विभ्रम विगतः भ्रमः म्हणजे त्यांची विकृत गती आहे, विकृतः भ्रमः असं आपण म्हणू त्याला. सो त्याची गती बदलल्यामुळे काय होणार आहे, अनिलादी नाम, अनिल म्हणजे वात पित्त कफ, आदी नाम वातपित्त कफाची गती काय होते, तर विभ्रमित होते, योग्य तिला डिरेक्शन राहत नाही. आणि मग काय होतं, तत शोफ रुजा पाक दाह आनाह अवापनुयात, त्यामुळे काय होतं, शोथ उत्पन्न होतो, सूज यायला लागते. त्याच्यानंतर रुजा, शूलम नास्ती विना वातात आपण बघितलेलं होतं, तर त्याच्यामुळं विशेष करून दुखणं चालू व्हायला लागतं. त्याच्यानंतर पाक, पाक म्हणजे काय, तर विशेष त्या व्रणाच्या ठिकाणी पाक उत्पन्न होतो. त्याच्यानंतर दाह, दाह म्हणजे जळजळ व्हायला लागते व्रणाच्या ठिकाणी, दाह म्हणजे इन्फ्लमेशन होतं, आग जाणवायला लागते, ज्याला आपण पच्चमान अवस्था म्हणतो तशी व्हायला लागते. त्याच्यानंतर अनाह, पोट जे आहे ते फुगल्यासारखं होतं, किंवा व्रणाच्या ठिकाणी अनाह होतं म्हणजे तिथे फुगल्यासारखं होतं, ज्याला आपण पच्चमान अवस्थेच्या नंतरच्या अवस्थेमध्ये बघितलेलं होतं की जेव्हा जेव्हा ते फुगल्यासारखं होतं ना तर त्यावेळेला तिथे विशेषत्वाने काही संचिती झालेली असते, पूयसंचिती होण्याच्या आधीची स्टेज म्हणून अनाह असं असतं. सो ह्या गोष्टी त्याच्यामध्ये होतात, आणि म्हणूनच योग्य काळी योग्य मात्रेमध्ये आणि पथ्यकर असा आहार घेणं ही गोष्ट खूप गरजेची आहे. ओके, अशितम मात्र या काले पथ्यम याती जरा सुखम, अजीर्णत्वात अनिलादीनाम विभ्रमो बलवान भवेत, ततः शोफ रुजा पाक दाह अनाहम
अवाप्नुयात, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये व्हायला लागतात. आणि मग आता काय काय खाऊ नये ह्या गोष्टी सुद्धा सांगितलेल्या आहेत. नवम धान्यम तिलान माशान मध्यम मांसम अजांगलम क्षीर विकृती क्षीर इक्षु विकृती ही अम्लम लवणम कटुकम त्यजेत यच्च अन्यादपि विष्टंभी विदाही गुरुशीतलम वर्गः अयम नवधान्यादी व्रणिनः सर्व दोषकृत. सगळ्या व्रणासाठी सर्व दोषकृत म्हणजे सगळे दोष वाढवणारा असा हा संपूर्ण नवधान्य वर्ग आहे. नवधान्य वर्ग म्हणजे काय, तर नवधान्यादी व्रणिनः सर्व दोषकृत असं म्हटलंय. नवधान्य आदी म्हणजे अगदी नवीन आलेलं धान्य. तुम्हाला बऱ्याच वेळेला माहिती असेल, आजकाल ही पद्धत बरीचशी कमी झालेली आहे की सगळ्यात पहिली महत्वाची भाग जे असतं ना, तर त्याच्यामध्ये नवधान्य ज्या वेळेला म्हणजे कुठलंही नवीन धान्य येतं तर त्यावेळेला उत्सव वगैरे केला जातो किंवा हार्वेस्टिंग ज्याला फेस्टिवल म्हणतो तसे असतात. पण ते धान्य काही लगेच वापरायला घेत नाहीत. मग ते धान्य जे आहेत ना ते काढून त्याची एक हे बनवली जाते, काहीतरी शब्द वापरला जातो त्याला, आणि ते बनवून मग ते साठवलं जातं आणि 6 महिन्यांनी वर्षभरानी असं हे धान्य वापरलं जातं. मग आपण जर का बाजारात गेलो ना तर तिथे सुद्धा इव्हन हे जुने तांदूळ आहेत बरं का असं म्हणून आपल्याला देतात. नवीन तांदूळ जो असतो तो थोडा स्वस्त असतो आणि जुना तांदूळ असतो तो थोडा महाग असतो, जर तुम्हाला माहिती असेल तर. आणि मग तिथे गेल्यानंतर बऱ्याच वेळेला पूर्वी 50 किलो 100 किलो असं एक अख्खं पोतच उचललं जायचं, घरी आणलं जायचं आणि मग तो तांदूळ आहे ना तो 6 महिने जुना झाला की वापरायला सुरुवात केली जायची. याचं कारण नवीन जो तांदूळ किंवा नवीन जे धान्य आहे तर ते आपल्या आरोग्यासाठी तेवढंच हितकर नाही, कारण ते अभिषंधी असतं आणि म्हणूनच वजन वाढणं किंवा अभिषंध उत्पन्न करणं किंवा प्रमेहासारख्या त्या ठिकाणी संप्राप्त्या करणं ह्या गोष्टी ज्या त्या नवधान्याने होत असतात. म्हणून विशेष करून नवधान्य जे आहे तर ते नाही वापरायला पाहिजे असं म्हटलेलं आहे. सो नवधान्य जे आहे ते सर्व दोषकृत असं व्रणाच्या संदर्भामध्ये आहे आणि म्हणून नवीन धान्य न वापरता जुनं धान्य वापरायला पाहिजे. म्हणून नवम धान्यम तिलान माशान मध्यम मांसम अजांगलम. तिल आणि माश ह्या गोष्टी सुद्धा तेवढ्याच शरीरामध्ये अभिषंध उत्पन्न करणारे आहेत. म्हणून तीळ सुद्धा काही विशिष्ट काळामध्ये घेतले जातात. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की संक्रांत असते तेव्हा तिळाच्या वड्या किंवा तिळाचे लाडू केले जातात. पण त्यावेळेला शरीरामध्ये किंवा निसर्गामध्ये वृक्षता खूप जास्ती असते, कारण शिशिर ऋतू असतो बरोबर. आणि वृक्षता खूप जास्ती असल्यामुळं त्याला स्नेह यावा किंवा थोडासा अभिषंध वाढून स्नेह शरीरामध्ये उत्पन्न व्हावा ह्या दृष्टीने तीळ त्याच वेळेला बनवले जातात किंवा तिळाचे पदार्थ तेव्हाच केले जातात. एरवी उगाच तिळाची चटणी, तिळकुट चटणी ह्या गोष्टी घेतल्याने अभिषंध वाढून त्याच्यानंतर विशेष करून डोळे खराब होणं वगैरे अशाही गोष्टी आपल्याला लहान मुलांमध्ये दिसतात की वर्षभर तिळाची चटणी खातोय तर त्याचा परिणाम जो आहे तो डोळ्यांवरती बऱ्याच पेशंट्स मध्ये दिसतो, असं आपण आपल्या दवाखान्यात सुद्धा बघत असतो. सो ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर आलेला आहे की माशान म्हणजे उडीद. उडीद जे आहेत ना ते सुद्धा जड आहेत, पचायला अभिषंधी आहेत आणि म्हणून विशेष करून रोजच्या खाण्यामध्ये हे तीळ उडीद ह्या गोष्टी नाही घ्यायच्या आहेत. त्याच्या मध्यम मांसम अजांगलम, मध्य आणि मांस जे अजांगल मांस आहे असं म्हणजेच अनुपमांस जे आहे म्हणजे पाण्यामधलं जे मांस असतं म्हणजे ज्याला आपण सी फूड म्हणू, तर ते सगळं जे आहे ते व्रणासाठी अहितकर आहे. म्हणून सी फूड शक्यतो टाळायला पाहिजे. आणि मद्य जे आहे ते विदाही आहे, विष्टंभी विदाही आहे आणि शरीरामध्ये धातू घटक जे आहे तर त्याचं भेदन करण्याचं काम करणार आहे आणि म्हणून मद्य सुद्धा जे आहे तर ते टाळायला पाहिजे. ह्या गोष्टी आपण व्रणाच्या बाबतीमध्ये बघतोय, तर इतर कुठल्याही आजार असताना ह्या गोष्टी लागू होतात, ही गोष्ट सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. सो नवम धान्यम तिलान माशान मध्यम मांसम अजांगलम क्षीर इक्षु विकृती ही अम्लम लवणम कटुकम त्यजेत. क्षीर विकृती असं म्हणत असताना त्याच्यामध्ये क्षीर म्हणजे दूध आणि त्याच्या विकृती म्हणजे विकार या अर्थाने. विकृती म्हणजे काहीतरी अबनॉर्मल किंवा अशा अर्थाने नाही. कार्यकारण भावामध्ये जेव्हा कारण पासून कार्य उत्पत्ती होते तर त्याला विकार असं म्हटलं जातं. ओके, सो दूध आहे आणि दुधापासून काय काय बनतं पुढे, तर पूर्वीच्या काळामध्ये दही बनायचं, त्याच्यानंतर त्याचं ताक बनायचं, लोणी बनायचं, तूप बनायचं, ह्या गोष्टी बनायच्या. आजकालच्या काळामध्ये बरंच अजून काय काय बनतं, त्याचं पनीर बनतं, त्याचं चीज बनतं आणि अजून काय काय बनत असेल तर मला त्याची अजून बऱ्याच पदार्थ त्याच्यापासून बनवत असतात. तर हे जे क्षीर विकृती आहेत ना
तर ते सुद्धा व्रण बरे करण्याच्या दृष्टीने अहितकर आहेत. आणि म्हणून तुम्ही बऱ्याच वेळेला बघत असाल की आजकाल चीज आणि पनीर हे 2 गोष्टी खाण्याची एवढी फॅशन वाढलेली आहे ना, तर त्याच्यामुळं प्रमेहासारखे व्याधी जे आहेत तर ते सुद्धा अलीकडे आलेले आपल्याला दिसतात. आणि त्याच्याच बरोबरीनं व्रण जो आहे तो लवकर भरून येत नाहीत. ह्याही गोष्टी महत्वाच्या आहेत. इव्हन सुतिका अवस्थेमध्ये असताना सुद्धा बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी घेतल्या जातात. तर हे टाळायला पाहिजे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मग कदाचित तुम्ही असं म्हणाल की उत्तर भारतामध्ये ह्या गोष्टी अगदी सर्रास खाल्ल्या जातात. मग तिथे कसं काय चालतं? तर तिथला प्रदेश वेगळा आहे, तिथली खाण्याची पद्धत वेगळी आहे, तिथला अग्नी शरीरामधला वेगळा आहे आणि म्हणून त्या गोष्टी चालतात. परंतु आता आपण महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये विशेष करून किंवा कॉस्टल एरियाज मध्ये असताना अग्नी जेव्हा तेवढा चांगला नसतो, त्यावेळेला जर काही केलं गेलं ना तर त्याचा फारच त्रास शरीराला होत असतो आणि शरीरामध्ये धातू पाक होणं हा भाग जास्त प्रमाणामध्ये दिसतो. म्हणून क्षीर आणि इक्षु विकृती, क्षीर विकृती, इक्षु विकृती असं हे घ्यायला पाहिजे. इक्षु विकृती म्हणजे साखर किंवा गुळ या गोष्टी ज्या काही काय म्हणू आपण ऊसापासून किंवा ऊसाच्या रसापासून बनवल्या जातात तर त्याला इक्षु विकृती म्हणतात. आणि अम्ल लवण कटुकम त्याचे अम्ल लवण आणि कटू बरं का ह्या गोष्टी टाळायला पाहिजेत. म्हणजे काय तर तिखट खारट आंबट हे 3 पदार्थ आहेत ना किंवा हे 3 रस आहेत तर त्याचं प्रमाण कमीत कमी असायला पाहिजे. तिखट खारट आंबट हे जर का जास्त प्रमाणामध्ये घेतलं गेलं ना तर त्याचा त्रासच व्हायला लागतो शरीरामध्ये, भेदन जास्ती व्हायला लागतं किंवा संधिबंध भेद हा भाग जास्ती होतो. आणि मग ज्या वेळेला कोणतीही जखम भरून येत असताना त्याच्यामध्ये जे थिन फायबर्स तयार होत असतात फायब्रिन तयार होत असतं आधी, मग हे सगळं जे आहे ना ते पण तुटायला लागतं आणि मग ती व्रण जो आहे किंवा जखम जी आहे ती भरून येत नाही. आणि म्हणून या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे की तिखट खारट आंबट जे आहे तर ते कमी प्रमाणामध्ये घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतरचं जे आलंय यच्च अन्यतपि विष्टंबी विदाही गुरु शीतलम अयो वर्गम नवधान्यादी व्रणिनः सर्व दोषकृत. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे जे काही विष्टंबी आहे, विदाही आहे, गुरु आहे किंवा शीतल आहे किंवा थंड फार जास्त आहे या गोष्टी नाही घ्यायच्यात. मग विदाही विष्टंबी याच्यामध्ये मग सगळी कडधान्य येतील किंवा मोड आलेली कडधान्य, विरूढ असं तर स्पष्ट म्हटलेलंच आहे तर हे, किंवा ज्याच्यामध्ये विदाह होईल असा कालची म्हणजे ज्याला आपण बासी फूड ज्याला म्हणतो तर असं जर का घेतलं गेलं तर त्याचाही परिणाम जो आहे ते व्रणभरा होण्यामध्ये फार त्रासदायक होतो आणि म्हणून ह्या गोष्टी आपण निश्चितच लक्षात घ्यायला पाहिजे. सो विदाही गुरु विष्टंबी हे जे आहे हे सगळं आपण टाळायला पाहिजे. आणि हा नवधान्याच्या बाबतीत सांगितलं तुम्हाला. आणि व्रणींना हा सर्व दोषकृत, सर्व दोष वाढवणारा असा हा सगळा आहे. याच्याच बरोबरीनं अजूनही काही गोष्टी आहेत की ज्या बिलकुल टाळायला पाहिजेत. मग त्याच्यामध्ये मध्यम तीक्ष्णोष्ण रूक्षाम्ल आशु व्यापयेत व्रणम वाल उशीर विजेत न चैनम परिघट्टयेत असं म्हणतात. आता हे मद्याच्या बाबतीमध्ये इथे जो मद्य हा शब्द आलेला आहे वरती तर त्याचं कारण इथे त्यांनी दिलंय. मध्यम तीक्ष्णोष्ण रूक्षम अम्ल आशु व्यापयेत व्रणम. हा कसा आहे मद्य तर तीक्ष्ण आहे, उष्ण आहे, बरोबर, रूक्ष आहे. तीक्ष्ण आणि उष्ण असल्यामुळं मद्य जे आहे तर त्याच्यामध्ये विदाह करण्याची क्षमता जास्त आहे. मद्य जे आहे तर त्याची सिमिलॅरिटी किंवा साम्य जे आहे ना तर ते विशेषत्वाने आपण जर का बघितलं तर ते विषाशी समता असणारं असं आहे आणि विष ओजाच्या विपरीत आहे. आता ओज जे आहे तर ते जर उत्तम असेल तर कुठल्याही गोष्टी भरून येण्याच्या दृष्टीने मदत खूपच चांगली होत असते. परंतु या ठिकाणी जर आपण बघितलं ना तर ते भरून येणं हा भाग नाही होत आहे. मग काय होत आहे तर त्याच्यामध्ये भरून न आल्यामुळं जखमा भरणार नाही आहेत. आणि मग आता ह्याच्यामध्ये जेव्हा मद्याचा आपण विचार करतो आणि विषाचा आणि ओजाचा जेव्हा विचार करतो तर त्यामध्ये आपण हेही बघतो की प्रमेहाचे जे जे पेशंट्स असतात की नाही तर ह्या प्रमेहाच्या पेशंटना सुद्धा विशेषत्वाने आपल्याला असं दिसून येतं की त्यांना जखमा लवकर भरून येत नाहीत. याचं कारण काय तर प्रमेही जो व्यक्ती असतो तर त्याच्या ओजाचा रस जो आहे तो बिघडलेला असतो किंवा विकृत झालेला असतो आपण बघतो. तर आता हा ओजाचा रस विकृत होतो म्हणजे नेमकं काय होतं तर ओजाचा रस विकृत होतो म्हणजे कशायत्व येत असते जे नॉर्मली ओज मधुर असायला पाहिजे. आणि हे जर का असं होत असेल तर त्याचं कारण काय आहे तर शरीरामध्ये जी वृक्षता वाढलेली असते, जो वातप्रकोप झालेला असतो, जो अभिषंद असतो, या सगळ्या गोष्टींमुळे ही गोष्ट घडत असते. आणि म्हणून आपण नेहमीच लक्षात घ्यायला पाहिजे की एक प्रमेही जो असतो त्याचेही व्रण लवकर भरून येत नाहीत. मग अशा वेळेला आपल्याला औषधं वगैरे देत असताना
या सगळ्या गोष्टींचा विचार करायला मग फारच वेळ लागतो व्रण भरायला असं दिसतं. आणि म्हणूनच शक्यतो निदान प्रमेय हे माणसाला तरी आपण ह्या मद्यांपासून वगैरे लांब ठेवायला मदत करायला हवी असे मला वाटतं. त्याच्यानंतरचं जे सांगितलेलं आहे की काय काय मन द्यावं, तर वाल उशीर विज्जेत न चैनम परिकट्टयेत. आता हा व्रण जो आहे तर तो कसा ठेवायचा किंवा कसा बांधायचा असं म्हटलेलं आहे. वाल म्हणजे वाळा किंवा काळा वाळा, नेत्रवाळा ज्याला म्हटलं जातं. त्याच्यानंतर उशीर, उशीर म्हणजे वाळा. विज्जेत, विज्जेत म्हणजे वारा घालावा या अर्थाने आलेलं आहे बरं का. विज्जेत व्यजन या अर्थाने आहे ते. व्यजन आपल्याला माहिती असतं, व्यजन म्हणजे वारा घालण्याचा जो पंखा असतो ना त्याला व्यजन असं म्हटलं जातं. तर ते कशाने वारा घालायचा त्या ह्याला, तर नेत्रवाळा किंवा वाळा यांनी त्याला वारा घालायचा. तो वारा घातल्यामुळं काय होईल, तर ह्या गोष्टींमध्ये तिथे काय म्हणू व्हेंटिलेशन चांगलं राहील आणि व्हेंटिलेशन चांगलं राहिल्यामुळे लवकर व्रण भरून येतो. त्याच्यानंतरचं असं म्हटलंय न चैनम परिघट्टयेत, परिघट्टयेत खूप जास्त घट्ट त्याला बांधून ठेवू नये. बऱ्याच वेळेला असं होतं की ड्रेसिंग केल्यानंतर जर जास्त घट्ट बांधलं गेलं असेल ना तर तिथे पाक पटकन होतो. आपल्याला बऱ्याच वेळेला अनुभव असा असतो की टाईट ड्रेसिंग झालं ना तर त्याच्यामध्ये पाक जास्ती होतो. तर तसं व्हायला नाही पाहिजे आणि थोडंसं व्हेंटिलेशन त्याच्यामध्ये मेंटेन राहणं ही गोष्ट खूप गरजेची असते. अर्थात बाहेरून असेप्टिक प्रिकॉशन्स घेण्याच्या दृष्टीने म्हणून बाहेरून कुठल्याही त्याच्यावरती माशी किंवा इतर कुठलेही कीटक बसू नये या दृष्टीने आपण ड्रेसिंग करणं हा भाग महत्वाचा आहे. परंतु फार टाईट ड्रेसिंग केलं न च एनम विघट्टयेत असं म्हणलंय. फार घट्ट जर ड्रेसिंग केलं ना तर त्याच्यामध्ये हे विकृती येण्याचा संभव असतो आणि म्हणून जो व्रण आहे तो लवकर भरत नाही आणि म्हणून त्याला खूप घट्ट बांधू नयेत. न तुद्देत न च कंडूयेत चेष्ट मानंच पालयेत असं म्हटलंय. न तुद्देत म्हणजे काय, त्याला टोचू नये किंवा दुखू नये. सारखं हात दाबून बघितलं जातं बऱ्याच वेळेला, भरला का भरला का. प्रत्येक वेळेला जर का त्याला हात लावून आपण बघायला गेलो ना तर त्याचे जे फायब्रिन किंवा फायबर्स तयार झालेले आहेत नवीन, तर ते तुटायला लागतात आणि मला व्रण लवकर भरून येत नाही. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे अवपीडन केल्यासारखं त्याच्यामध्ये, अवपीडन ज्याला आपण म्हणतो की तिथे अंगठ्याने दाबून बघणं, हाताने दाबून बघणं असं जर केलं असेल तर मग तो व्रण लवकर भरून येत नाही. न तुद्देत आणि त्याच्यानंतरचं जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये न तुद्देत न कंडूयेत, त्याला खाजवू पण नाही त्या व्रणाला. आणि चेष्टमानंच पालयेत आणि त्याला जर का हालचाल करायची झाली तर त्याला इजा होणार नाही या पद्धतीने हालचाल करायची. आणि चेष्टमान म्हणजे त्याची हालचाल करत असताना त्याचं पालन करावं किंवा योग्य पद्धतीने त्याला सपोर्ट करायला पाहिजे. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि स्निग्ध वृद्ध द्विजातीनां कथाः शृण्वन् मनः प्रियाः, मनाला प्रिय अशा गोष्टी ऐकाव्यात. कुणाकडनं ऐकाव्यात, स्निग्ध वृद्ध आणि द्विज यांच्याकडून. आता स्निग्ध म्हणजे काय, तर स्निग्ध कथा वगैरे असं काय असतं, तर स्निग्ध म्हणजे प्रेमळ, प्रेमाच्या, स्नेह पासून स्निग्ध असं आहे. तर मनाला प्रिय अशा स्नेहाच्या कथा ऐकाव्यात किंवा स्नेह जनांकडून. कोणीतरी व्यक्ती अशी असते की जे गोष्टी सांगायला लागल्यावर आपल्याला एकदम आवडत असतं आणि मग मन जेव्हा उत्तम असताना तर त्यावेळेला विषादो रोग वर्धनानाम, तसंच मन जर का एकदम आनंदी असेल तर रोग पटकन बरा करण्यासाठी सुद्धा मन महत्वाचं आहे. तर त्याच्यामुळं अशा गोष्टींकडनं मनाला प्रिय अशा गोष्टी आपण त्यांच्या लोकांकडनं, चांगल्या लोकांकडनं असं ऐकावं. सो स्निग्ध वृद्ध आणि द्विजातींना, वृद्ध असं म्हणत असताना जे अनुभवी लोक आहेत त्यांच्या गोष्टी ऐकाव्यात. त्याच्यानंतर द्विजातीना, द्विज म्हणत असताना दरवेळेला असं त्याचा ब्राह्मण असा शब्द केला, परंतु त्याचा अर्थ की दोनदा जन्म झालेला आहे असा. म्हणजे काय, तर ह्या पद्धतीने ज्यांना अनुभव आलेला आहे अशा ज्या लोक आहेत ना तर त्यांच्या सुद्धा या गोष्टी ऐकाव्यात. म्हणजे आपल्याला हुरूप येईल की कशा पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टी लाईन आलेली आहे त्याच्यामध्ये. व्याधी मोक्षाय क्षिप्रम व्रणम अपोहते. जो आशावान असतो ना तर त्याचा व्याधी मोक्ष पटकन होतो. आणि क्षिप्रम व्रणम अपोहते म्हणजे जो एकदम उत्साही आहे किंवा ज्याच्या मनामध्ये आनंद आहे, आशा आहे, जगण्याची उमेद आहे, ह्या सगळ्या गोष्टी असताना व्रण जो तो भरून येतो आणि तो व्याधीपासून परिमोक्ष त्याचा लवकर होतो. आणि म्हणून मनाची अवस्था चांगली ठेवावी म्हणून ह्या व्रणिताच्या दृष्टीने सोबतचा जो परिजन आहे तर ते चांगले असायला पाहिजेत. अदरवाईज आपल्याला करेक्ट उलट बऱ्याच वेळेला दिसतं बरं का. एखाद्या हॉस्पिटलमध्ये कोणी व्हिजिटला आलं ना की तिथे गेल्यानंतर अरे
मी ही माहितीये का तुला, ती माहितीये का करून जी काही स्टोरी लावतात आणि त्याच्यामध्ये मग कसं निगेटिव्ह झालं आणि काय त्रास झाला एवढं सगळं रसाळ वर्णन करून सांगत असतात. तर ह्या गोष्टी योग्य नाहीत. जेव्हा जेव्हा हॉस्पिटलमध्ये कोणी कोणाला भेटायला जात असेल किंवा व्रणित आहे त्याला कोणी कोणाला भेटायला येत असेल तर आधीच सांगायला पाहिजे. जर काही सांगायचं झालं तर चांगलं सांगा, कुठलीही वाईट गोष्ट त्यांना सांगू नका. म्हणजे मन जर का प्रसन्न राहिलं ना तरच लवकर हे व्रण भरून येणार आहेत, ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. ओके, सो हे महत्वाचं आहे की आशावान व्याधी मोक्षाय क्षिप्रम व्रणम अपोहती, हे आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर तृतीय अन्नी पुन्हा कुर्यात व्रणकर्मचे पूर्ववत, तिसऱ्या दिवशी परत एकदा व्रण बांधावा किंवा व्रणकर्म करावं. रोज रोज व्रण सोडून नाही बघायचं आहे. मग व्रणकर्म करत असताना तृतीय आणि डे 3 ला करायला पाहिजे. आणि प्रक्षालनादी दिवसे द्वितीये न आचरेत. व्रणकर्म किंवा प्रक्षालन हे नेक्स्ट डे इमिजिएटली नाही करायचं आहे. जो कुठलाही ऑपरेटिव्ह झाल्यानंतर किंवा व्रणकर्म झाल्यानंतर ड्रेसिंग केल्यानंतर लगेच नेक्स्ट डे सोडायचं नाहीये. का नाही सोडायचं आहे? तर त्याच्यामध्ये जे फायब्रिन तयार होणार आहे, जो क्लॉट वरती तयार होणार आहे, जे एपिथेलियम हळूहळू तयार होत असतं, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ते डिस्टर्ब होतात आणि म्हणून व्रण भरून येणार नाही लवकर. आणि म्हणून लगेच नेक्स्ट डे ह्या गोष्टी करायच्या नाहीत. मग तृतीय अहनी पुन्हा कुर्यात व्रणकर्म च पूर्ववत असं म्हटलंय. पूर्वीप्रमाणे परत एकदा व्रणकर्म 3rd डे ला करावं. ओके, त्याच्यानंतरच जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये प्रक्षालनादी द्वितीय दिवसे न आचरेत तथा तीव्र व्यथो विग्रथित चिरात संरोहते व्रणः. असं केल्यानंतर काय होतं, समजा आपण उकडलं ते किंवा दुसऱ्या दिवशी प्रक्षालन केलं व्रणाचं किंवा व्रणकर्म केलं तर तीव्र व्यथा, त्याच्याने ते खूप जास्त पेन व्हायला लागतं, दुखायला लागतं. आणि ग्रथित झालेलं विग्रथित होतं. ग्रथित म्हणजे क्लॉट फॉर्मेशन. कुठलीही गोष्ट तुम्ही बघा की क्लॉट वरती येतो, थांबतं ब्लिडिंग आणि मग ते हे व्हायला लागतं. जर तो क्लॉट काढून टाकला तर परत ब्लीड व्हायला लागेल आणि पुन्हा तो व्रण भरायला वेळ लागेल. सो विग्रथित चिरात संरोहते व्रणः असं जर केलं तर त्याच्यामध्ये अचिरात म्हणजे खूप वेळ लागतो व्रण भरून येण्यासाठी. आणि म्हणून ह्या गोष्टी करू नये. म्हणजे लगेच नेक्स्ट डे ला व्रण ओपन करू नये. त्याच्यानंतरचा जो श्लोक आलेला आहे त्याच्यामध्ये स्निग्धाम वृक्षाम श्लथाम गाढाम दुर्न्यस्तांच विकेशिकाम व्रणेन न दद्यात कल्कंच. आता हे करू नये तर का नाही करायचा? स्निग्धाम वृक्षाम श्लथाम गाढाम दुर्न्यस्तांच विकेशिकाम. विकेशिका म्हणजे ज्याला आपण गॉज म्हणतो किंवा बँडेज पट्टी म्हणू, तर ती जी आहे ती कशी नसावी तर अतिस्निग्ध नसावी. म्हणजे त्याच्यामध्ये समजा ड्रेसिंग करता तुम्ही जात्यादी तेलाचा आणि त्या जात्यादी तेलाच्या क्लेदानीच ते जर का व्रण जर का खराब व्हायला लागला तर ती गोष्ट योग्य नाही ना. म्हणून खूप जास्त स्निग्ध अशी ही विकेशिका नसावी किंवा खूप जास्त वृक्ष अशी सुद्धा ही विकेशिका नसावी. खूप जास्त वृक्ष म्हणजे काय, तर फार जास्त वृक्ष जर का ही अशी विकेशिका केली तर काय होईल, ती व्रणाला चिकटून राहील आणि त्याच्यामुळे काय होईल की व्रण जो आहे ना तर त्याच्या जेव्हा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्ही ते ड्रेसिंग ओपन करणार आहात तर त्याच वेळेला तिथे चिकटून राहिल्यानंतर पुन्हा तो विग्रथित होईल, क्लॉट आहे तो निघून जाईल आणि पुन्हा ते ब्लीड व्हायला लागेल आणि मग भरून यायला खूप वेळ लागेल. सो या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर श्लथाम गाढाम, श्लथाम आणि गाढा म्हणजे खूप जास्त घट्ट सुद्धा विकेशिका बांधू नये किंवा खूप जास्त शिथिल पण बांधू नये की ते अगदी पडते का काय असं वाटावं. म्हणजेच काय, आता डिरेक्टली एअर एंट्री त्याच्यामध्ये होते किंवा बाहेरून जे पॅथोजन्स आहेत ते आत जात आहेत किंवा आतमध्ये त्याच्यामध्ये हात घालायला जागा आहे, ह्या पद्धतीनं ते नाही करायचं आहे. किंवा खूप घट्टही बांधले तर इन्फ्लमेशन जास्त होतं आणि म्हणून फार घट्ट सुद्धा बांधू नये. आणि दुर्न्यस्तांचे विकेशिकाम, दुर्न्यस्त म्हणजे गाठ चुकीच्या ठिकाणी बांधलेली आहे. अगदी व्रणावरच गाठ मारली ना तर लवकर नाही भरून येत कारण ते त्याला टोचतं. आणि अगदी थोडं जरी असेल ना त्याच्यामध्ये, अगदी सुरकुत्या पडलेल्या जरी विकेशिका असेल ना ते सुद्धा दुर्न्यस्त असं म्हटलेलं आहे. तर अशी जर असेल तर व्रणेन दद्यात अशा पद्धतीनं ती बांधू नये. आणि त्याच्याबरोबर काय आहे की व्रणेन दद्यात कल्कम, तसंच कल्क सुद्धा जो आहे ना, समजा एखादा आपण ड्रेसिंग करत असताना कुठला तरी कल्क बांधून त्याच्यावरती ड्रेसिंग करत असो तर तो कल्क सुद्धा खूप स्निग्ध, खूप वृक्ष किंवा खूप शिथिल, खूप गाढ असा नसावा, तो योग्य असा असला पाहिजे. आता तुम्हाला असं वाटेल की कल्कावरनी ड्रेसिंग कुठे केलं जातं, आपण तर बाकी मेडिसिन किंवा तेल किंवा हेच वापरतो. तर एक केस मला तुम्हाला नक्की सांगावीशी वाटते. एक छोटी मुलगी होती, साधारण एक 6-7 वर्षाची वगैरे. तर ते काहीतरी खेळत होते. खेळत असताना पुढच्या बाजूला पडली आणि हनुवटीची रेघ जी असते ना
जानुवाटी ती एक्झॅक्ट 2 फरशांची जिथे संधी असतो तर त्या ठिकाणी तिची आपटली आणि ते कम्प्लीट तिचं ओपन झालं आणि बऱ्यापैकी ब्लीड व्हायला लागलेलं होतं. मग असं झाल्यानंतर आता ड्रेसिंग कशाने करायचं असं आपल्याला वाटतं. मग त्यावेळेला ज्याला आपण क्षुद्र सेवंतिका म्हणतो किंवा दगडीपाला म्हणतो, तर तो आणायचा आणि गरम पाण्याने छान धुवून घ्यायचा. धुवून तो कोरडा करून त्याचा कल्क बनवायचा आणि त्या कल्काचं ड्रेसिंग करायचं. असं केल्यानंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी ना हिलिंग खूप चांगलं होतं विदाऊट अ स्टिच. हे स्वतः आपण केलेलं आहे दवाखान्यामध्ये आणि म्हणून मी नक्की सांगू शकते. तर ह्या गोष्टी केल्यानंतर अर्थात पेशंट टू पेशंट फरक पडेल, किती लॉंग आहे, किती डेप्थ आहे त्या ह्याच्यामध्ये, या गोष्टी पण महत्वाच्या आहेत. पण जर का म्हणजे ती जी केस होती त्याच्यामध्ये साधारणपणे डीप साधारण 1 सेंटीमीटर पर्यंत वगैरे असेल आणि लेंथ जी होती त्या व्रणाची ती साधारणपणे 2-2.5 सेंटीमीटर असेल. तर अशा एवढ्या व्रणाच्या लेंथमध्ये जनरली 1 किंवा 2 स्टिच तर टाकले जातात. पण स्टिच टाकल्यानंतर त्याचे हे राहतात, आजकाल सबक्यूट आपण घालतो किंवा स्टेपलर्स करतो, त्यामुळे त्याचे व्रण फारसे राहत नाहीत किंवा त्याचे निशाण राहत नाहीत. परंतु ह्याच्यामध्ये मात्र जर का आपण केलं ना तर ते अतिशय छान पद्धतीने हिलिंग होऊन येतं आणि इव्हन ती जी लाईन आहे व्रणाची जॉईंट लाईन ज्याला आपण म्हणतो, तर त्या ठिकाणी सुद्धा तिथे फारसं नंतर व्रणाचा जो खूण किंवा वण म्हणतो तर ती राहिलेली नव्हती. तर ह्या पद्धतीनं अशा आपल्याला कल्काचं सुद्धा ड्रेसिंग जे आहे ना तर ते खूप चांगल्या पद्धतीने उपयोगी पडत असतं, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर ते म्हटलेलं आहे व्रणेन दद्यात कल्कंच स्नेहोत्क्लेदी विवर्धते. स्नेह उत्क्लेदामुळे, उत्क्लेद असा शब्द आहे. क्लेद आणि उत्क्लेद म्हणजे उत्क्लेशी असा क्लेद ह्या अर्थाने विवर्धते. तिथे जर स्नेह जास्त असेल तर तो व्रण आहे तर तो वाढतो. मांसच्छेदो अति रुक् रौक्षात दरणं शोणितागमः श्लयाति श्लथ अतिगाढ दुर्न्यस्त दुर्न्यासैः व्रणवर्त्म घर्षणम. व्रण आणि वर्त्म. वर्त्म म्हणजे काय, आपण पापणी ज्याला म्हणतो, लिप्स ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने, लिप्स ऑफ द वुंड किंवा व्रणवर्त्म असा शब्द वापरलेला आहे त्याला. त्याचं अवघर्षण, ते जर का एकमेकांना घासले गेले बरं का, जे एजेस ऑफ द वुंड आहेत ते, तर त्याच्यामुळे सुद्धा व्रण लवकर भरून येत नाही. त्याच्याच बरोबरीनं अजून काय आहे म्हटलं तर मांसच्छेदो अतिरौक्षम. मांसच्छेद अतिवृक्ष जर का असेल तर मांसच्छेद होतो. मांसच्छेद म्हणजे काय तर फायब्रिन ज्याला आजकालच्या भाषेमध्ये आपण म्हणू, किंवा जे टेंडर किंवा नवीन फायबर्स आलेले असतात तर असे जे आहेत तर ते तुटतात आणि रौक्षात दरणम ते तुटून जातात आणि मग शोणितागमः आणि मग त्या ठिकाणी रक्त यायला लागतं. मग त्याच्या पुढे आणखीन काय तर श्लथ अतिगाढ दुर्न्यासैः व्रणवर्त्म घर्षणम. खूप जास्त जर का शिथिल बांधलं किंवा खूप जास्त गाढ बांधलं किंवा दुर्न्यस्त म्हणजे ते व्यवस्थित नाही बांधलं तर काय होतं, एजेस ऑफ द वुंड जे आहे तर त्यांच्यामध्ये घासायला लागतात, त्या घर्षण होतात आणि मग ते भरून येत नाही. सो ह्या दृष्टीने ड्रेसिंग किती महत्वाचं आहे ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. कुठल्याही गोष्टीचं ड्रेसिंग करत असताना म्हणजे अगदी सिंपल आपण जेव्हा जलौका लावतो आणि जलौकांचं सुद्धा जेव्हा ड्रेसिंग करतो त्यावेळेला काही वेळेला जर खूप मोठ्या जलौका असतील तर त्या जलौकाचं ब्लिडिंग खूप वेळ चालतं. मग अशा वेळेला आपण समजा तिथे प्रेशर देऊन ठेवलंय तर प्रेशर दिल्यानंतर थांबतं ते आणि काढत असताना तुम्ही जर का त्याला असं ट्विस्ट करून काढलं तर तिथला जो क्लॉट फॉर्म झाला ना तोही निघून येतो, पुन्हा ब्लीड व्हायला लागतं. त्याच्यावर नुसतं दाबायचंय आणि काढताना नुसतंच काढायचंय, तिथे अवघर्षण होईल असं नाही करायचंय. तसंच तिथे ड्रेसिंग करत असताना सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे, तुम्ही समजा तिथे प्रेशर देऊन पॅक करून ठेवलेलं तर ते काढताना तिथला क्लॉट निघणार नाही, ही गोष्ट आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. सो इव्हन जलौकांच्या ड्रेसिंग मध्ये सुद्धा ही गोष्ट आपल्याला बघावी लागते. तसंच इतर ऑपरेटिव्हच्या ड्रेसिंग मध्ये सुद्धा या गोष्टींचा विचार करावा लागतो. ओके, त्याच्यानंतरचा जो श्लोक आलाय त्याच्यामध्ये सपूती मांसम सोत्थंगम गतीम पूय गर्भिणम व्रणम विशोधयेत शीघ्रम स्थिता ही अंतर्विकेशिका. आता अंतर्विकेशिका घालून काय करावं तर असा जो व्रण आहे तर तो आधी शोधयेत शीघ्रम, व्रणाचं शोधन करावं. मग कसा व्रण तर पूती मांसम उत्संगम, ज्याच्यामध्ये मांसाची दुर्गंधी येते. पूती म्हणजे दुर्गंध येणं. त्याच्यानंतर उत्संगम ज्याला उंचवटा आलेला आहे. गतीम म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये गती दिसते, म्हणजे नाडी व्रण आहे असं जर वाटतंय किंवा त्याच्यामध्ये आपल्याला
सायनस वुंड म्हणतो, तर सगती व्रण असं त्याला म्हटलं जातं. आणि पूय गर्भिणम, ज्याच्या गर्भामध्ये पूय आहे म्हणजे ज्याच्या आतमध्ये पूय आहे त्या ठिकाणी व्रणम विशोधयत शीघ्रम स्थित ही अंतर्विकेशिका. मग असे जे व्रण आहेत ना, तर त्याच्यामध्ये अंतर्विकेशिका करून मग व्रण उत्तम पद्धतीनं भरून येण्यासाठी मदत होते. आता अंतर्विकेशिका म्हणजे काय, तर ज्याला आपण आजकाल वेगवेगळे जे बँडेजेस वापरतो त्याच्यामध्ये आपण बघतो की विशेष करून गॉसपट्टीचं असतं, सर्क्युलर आपण त्याचं हे बनवून घेतलेलं असतं, मग त्याच्यामध्ये ते मेडिसिन आतमध्ये त्याला डिप करतो आणि मग ते आतमध्ये घालणं, किंवा त्याच्या बरोबरीने ड्रेसिंग करत असताना जे पूय आहे तर तो बाहेर काढल्यानंतर आतमध्ये पुन्हा पूय संचिती होऊ नये, किंवा तो जो काही पूय आहे तर तो ऍब्सॉर्ब पूर्ण व्हावा ह्या दृष्टीने आत आपण विकेशिका घालतो, की ज्याला ड्रेसिंग आपण म्हणतो. तर अशा पद्धतीने जर केलं गेलं ना तर ते ड्रेसिंग म्हणजे लवकर व्रण भरून यायला मदत होत असते. मग ह्याच्यामध्ये जसे पायलोनेरी सायनस असतात ना, तर ते पेशंट सुद्धा बऱ्याच वेळेला असं असतं की हे हील होत नाही आणि ह्याला ऑपरेट करा असं सांगितलं जातं, आणि इव्हन ऑपरेट करून सुद्धा बऱ्याच वेळेला पायलोनेरी सायनस आहे ते परत परत ओपन अप होत असतात. मग अशा वेळेला जिथे आपल्याला वरून वोंड दिसते, हे सायनस वोंड आहे राईट, मग त्याच्यामध्ये बिटाडिन आतमध्ये जसं पॅकिंग करतात, पॅकिंग बँडेज ज्याला आपण म्हणतो, तर तशाच पद्धतीनं गंधकद्रुती आणि जात्यादी तेल याचं जर का आपण सोप केलेलं पॅकिंग बँडेज घातलं त्याच्यामध्ये आणि मग ते रोज जर चेंज केलं तर आतून व्रण भरायला मदत होते आणि मग जी गती आहे ना व्रणाची ती वाढत नाही. ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. सो हे ड्रेसिंग जे आहे ना तेही तेवढंच महत्वाचं आहे. आपल्याला ना बऱ्याचदा 15व्या अध्यायाच्या पुढे म्हणजे फार फार तर 18, 19, 20 नसल्यापर्यंत, पण 20 ते 30 हे अध्याय आहेत ना, तर आपल्याला वाटतं हे काय न वाचण्याचे अध्याय, पण हे प्रॅक्टिकल किती सांगितलेलं आहे ना, या गोष्टी ह्या अध्यायांकडनं आपण शिकायला पाहिजेत. हे खूप महत्वाचं आहे. ओके, सो अंतर्विकेशिका. त्याच्यानंतरचा जो श्लोक आहे, व्यमलम तु पाटितम शोफम पाचने समुपाचरेत भोजनेहि उपनाहेश्च न अतिव्रण विरोधिभिः. आता व्यमलम तो पाटितम शोफम पाचनेही समुपाचरेत. व्यम्ल म्हणजे काय, वि अम्ल. अम्ल म्हणजे काय, तर ज्याचा पाक झालाय, आंबट झालाय, आपण म्हणतो ना हे आंबट झालाय, पाक झालाय त्याचा, असं. तर वि अम्ल म्हणजे जे नाही झालेलं आहे, म्हणजे अपक्व शोफ जो आहे तर तो काय करावा, तर त्याच्यामध्ये काही पक्वता यावी यासाठी पाटितम शोफम पाचनही समुपाचरेत. मग तिथे पाचन औषध द्यायची. मग त्याची पाचन औषध कुठली, भोजनही उपनाहायश्च न अतिव्रण विरोधिभिः. व्रणाला विरोध करणार नाही, परंतु जो भोजन पाचन असेल असं, किंवा जे उपनाह वेगवेगळे पाचन असतील असे वापरावे. तर तुम्हाला बऱ्याच वेळेला माहितीये, किंवा इव्हन पेशंट्स मध्ये आपण आपल्या दवाखान्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेगवेगळे प्रकारचे उपनाह वापरत असतो. तर हे उपनाह वापरत असताना विशेषत्वाने आपण बघतो की अतसी उपनाह, किंवा ह्याचा उपनाह, गव्हाच्या कणकेचा उपनाह, किंवा इतर काही औषधांचे उपनाह, किंवा नागवेलीच्या पानातून उपनाह हे आपण पेशंटला देत असतो. आणि ते बांधल्यानंतर लवकरात लवकर व्रण जो आहे तो भरून यायला मदत होत असते. सो हे जे उपनाह आहेत त्यांनी पाचन पहिल्यांदा व्रणाचं करून घ्यावं. जर का व्रण अपक्व अवस्थेमध्ये असेल तर तो लवकर भरणार नाहीये, आणि म्हणून व्रणाचं पाचन करून त्याच्यामधनं स्राव निघून जावेत आणि मग तो व्रण आहे तो लवकर भरून येईल. सो त्या दृष्टीने हे व्यम्ल म्हणजे वि अम्ल असा जो आहे तर त्या व्रणाचं आहे तर ते काय करून घ्यावं, पहिलं व्रण अविरोधी अशा द्रव्याने भोजन आणि उपनाह हे करून त्यांनी काय करायचं, तर पाचनही समुपाचरेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाचन गोष्टी आपण वापरायच्या आहेत. त्याच्यानंतरचं जे आहे त्याच्यामध्ये सद्यो व्रणान सिव्यत विवृतान अभिघातजान मेदोजान लिखितान ग्रंथीन ह्रस्वाहा पालिश्च कर्णयोः. त्याच्यानंतर शिरोक्षी कूटनासौष्ठ गंडकर्णोरुबाहुषु श्रीवाल ललाट मुष्क स्फेक मेढ्र पायु उदरादिषु गंभीरेषु प्रदेशेषु मांसलेषु अचलेषु च. आता हे जे व्रण आहेत तर ते कुठे आणि काय करावेत, तर सिवावेत. सेद्यः सद्यो व्रणान सिव्यान असं म्हटलंय. सिव्य म्हणजे सीवनाला योग्य, सीवन कर्म म्हणजे स्टिच टाकणं. सद्यो व्रणान काय करायला पाहिजे, आत्ता झालेलं आहे तर सिव्यान पटकन ते शिवावेत, म्हणजे त्याला इन्फेक्शन आतमध्ये बसणार नाही.
ओके, सद्यो व्रण म्हणजे आत्ता झालेला आहे व्रण, तर त्याचं काय करायला पाहिजे, तर सीवन कर्म करायला पाहिजे, तो शिवून घ्यायला पाहिजे व्रण. आणखीन कुठले कुठले व्रण शिवावेत किंवा सिव्यान विवृतान अभिघातजान. विवृत म्हणजे मोठे असणारे व्रण जे आहेत तर ते सुद्धा सिव्यान म्हणजे सेवनीय सीवन कर्म योग्य आहेत. त्याच्यानंतर अभिघातजान व्रणान सिव्यान म्हणजे अभिघात, काहीतरी लागलं आहे, वरून काहीतरी फटका बसला आणि मग व्रण तयार झालेला आहे, तर असा जो व्रण आहे तो सुद्धा सीवन कर्म योग्य असा आहे. मेदोजान लिखितान ग्रंथीन ह्रस्वाहा पालिश्च कर्णयोः. आता मेदाचे जे व्रण आहेत झालेले तर त्याच्यामध्ये लिखितान म्हणजे लेखन कर्म त्याच्यामध्ये करावे. तर सगळे जे मेदाचे जे व्रण आहेत किंवा मेदापासून उत्पन्न झालेल्या ग्रंथी आहेत तर अशाच लेखन करणं ही गोष्ट महत्व आहे. मेदोजान ग्रंथीन लिखितान असं आहे त्याचं. त्याच्यानंतर ह्रस्वाहा पालिश्च कर्णयोः. कर्णपाली जर का ह्रस्व झाली असेल म्हणजे छोटी झाली आहे किंवा त्याच्यामध्ये कर्णपाली काय म्हणू आपण ज्याला तुटलेली आहे असं जर असेल तर तिथे सुद्धा लेखन कर्म करून मग ते शिवावं. लेखन कर्म केल्यामुळे काय होणार आहे तर त्याला ब्लीड होईल आणि ब्लीड झाल्यानंतर तिथे ज्याला आपण रॉ एरिया म्हणतो तसं आल्यामुळे ती शिवली जाते. सो ह्रस्वाश्च पालिश्च कर्णयोः. त्याच्यानंतर शिरो अक्षिकूट कुटन सौष्ठ गंड कर्ण उरु बाहुषु. आता ज्या ज्या वेळेला आपल्याला सीवन कर्म करायचं आहे त्यावेळेला आणखीन कुठे करावं तर शिराचे जे व्रण आहेत त्याचे सीवन कर्म लगेच करावं. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की वेगळ्या पद्धतीच्या व्हेन्स असतात, एमिसरी व्हेन्स की ज्या ब्रेन मध्ये असतात की दोन्ही बाजूनी त्याचा ब्लड सप्लाय चालत असतो. सो ज्या वेळेला शिरोव्रण म्हटलेलं आहे, डोक्याला लागलेल्या जखमा, ह्याचा अर्थ फक्त डोक्याची स्किन असा नाहीये बरं का, आतमध्ये सुद्धा, आणि म्हणून ते सीवन कर्म तिथे लवकर करून घ्यावं. त्याच्यानंतर शिर, त्याच्यानंतर अक्षिकूट, अक्षिकूटाच्या ठिकाणी म्हणजे झायगोमॅटिक आर्चेस वगैरे आहेत तिथे जर का असेल तर तिथे सीवन कर्म करावं. त्याच्यानंतर अक्षिकूट, नासा, ओष्ठ नाकाच्या ठिकाणचे, ओष्ठाच्या ठिकाणचे, गंड म्हणजे गालाच्या ठिकाणचे, कर्ण उरु आणि बाहू यांच्या ठिकाणचे, ग्रीवा ललाट मुष्क स्पिक ग्रीवेच्या ठिकाणचे, ललाटाच्या ठिकाणचे, मुष्काच्या ठिकाणचे, स्पिकच्या ठिकाणचे, मेढ्र पायू उदरादिशू, मेढ्र पायू आणि उदर या ठिकाणचे सगळीकडचे जे व्रण आहेत ना तर ते सीवन योग्य असे आहेत. आणि गंभीरेषु प्रदेशेषु मांसलेषु अचलेषु च. गंभीर अशा ठिकाणी म्हणजे आतमध्ये खोलवर झालेल्या जखमा ज्या आहेत ना तर त्या तर लगेच शिवायला पाहिजे. आणि मांसलेषु अचलेषु च, मांसल भाग जिथे जिथे आहे ना तर त्या ठिकाणी सुद्धा सीवन योग्य असे व्रण आहेत. हे खूप मोठा इन्सिजन, खूप मोठा कट झालेला आहे तर तो शिवायला पाहिजे, खूप डीप कट झालेला आहे तर तो शिवायला पाहिजे. ह्या गोष्टी ज्या आहेत ते सीवन कर्म योग्य असे व्रण कोणकोणते हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतरचा जो श्लोक येतो त्याच्यामध्ये मांसलेषु अचलेषुच्या. ओके, त्याच्यानंतरच आहे तर ते कुठे शिवू नयेत असं. नतु वौक्षण कक्षादी अल्पमांसे चले व्रणा वायू निर्वाहिण शल्य मार्गान क्षार विषाग्निजान असं म्हणलेलं आहे. आता कुठे कुठे हे करू नये सीवन कर्म तर न तू सीवन कर्म न म्हणजे नाही करावं. कुठे तर वौक्षणाच्या ठिकाणी व्रण असेल तर, कक्षा इत्यादीच्या ठिकाणी व्रण असेल तर, म्हणजे जिथे जिथे पोल्स आहेत ना तर त्या ठिकाणी विचार करावा शिवताना. आता कक्षा असं म्हटलेलं आहे, कक्षा म्हणजे ज्याला आपण ऍक्झिला म्हणतो, मग तिथे का नाही बरं शिवायचं असेल तर तिथे खूप साऱ्या प्लेक्सस आहेत आपल्याला माहितीये, ब्लड सप्लाय खूप वेगवेगळ्या पद्धतीने आहे, तर तिथे जर का शिवलं तर त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्चर्स वगैरे होण्याची शक्यता आहे आणि म्हणून तिथे शक्यतो सीवन कर्म करू नये. त्याच्यानंतर अल्प मांस, जिथे मांस अल्प आहे तिथे सीवन कर्म करू नये. आणि चले व्रणान म्हणजे ज्या ठिकाणी सतत हलतं आहे असा जो व्रण आहे ना तो सुद्धा शिवू नये, कारण तसा जर शिवला गेला ना तर ते फायबर जे ते लगेचच परत तुटणार आहेत आणि मग ते हिलिंगला वेळ लागेल आणि म्हणून अशा पद्धतीनं ते व्रण असतील तिथे नाही शिवायचे आहेत. त्याच्यानंतर वायू निर्वाहिणा हा शल्य, हा ज्याच्यामधून वायू वाहतो असं जिथे शल्य आहे असे व्रण जे आहेत ते शिवू नयेत. म्हणजे आतमध्ये आपल्याला दिसतं आहे की इथे शल्य आहे तर त्या ठिकाणचे व्रण जे आहेत ते शिवू नयेत.
आणि महत्वाचा भाग म्हणजे क्षारान विष आणि अग्निजान. क्षार, विष आणि अग्नी यांच्यामुळे जे झालेले व्रण आहेत ते शिव नयेत. क्षारामुळे काय होणार आहे, अग्नीमुळे काय होणार आहे किंवा विषामुळे काय होणार आहे, तर तिथल्या मांसाला विदग्धत्व आलेलं आहे आणि म्हणून त्याच्यामधनं डिस्चार्जेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात आणि तिथे जर का आपण शिवायला गेलो तर तिथे कटरू होण्याची खूप शक्यता आहे आणि म्हणून अशा ठिकाणचे व्रण जे आहेत ना तर ते शिवू नयेत असं म्हटलेलं आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे सीवनीय व्रण आणि सीवन अयोग्य व्रण ह्या गोष्टी आपण खूप महत्वाच्या लक्षात ठेवायला पाहिजेत की कुठे शिवन कर्म करायचं आणि कुठे नाही करायचा. त्याच्यानंतरचा एक श्लोक घेऊयात आपण. सिव्ये चलास्थि शुष्कास्त्र तृणरोम अपनीयतु प्रलम्बी मांसं विच्छिन्नं निवेश्य स्वनिवेशने संध्ये अस्थि अवस्थिते रक्ते स्नायवा सूत्रेण वल्कलैः सिव्येन दुरे नासन्ने गृहन्नाल्पं न वा बहु. आता हे जे आपल्याला सीवन कर्म करायचं आहे, सीवेन काय करायचं त्याच्या आधी तर चलास्थि शुष्क अस्त्र तृण रोम अपनीयतु. सीवेन म्हणजे काय तर हे सगळं जे काय आहे ना तर अपनीय बाजूला करून मग सीवन कर्म करावं. कशाचं तर चलास्थी, त्यामध्ये समजा अस्थीचे काही चल असे तुकडे आले असतील तर किंवा शुष्क अस्त्र म्हणजे त्याच्यामध्ये एखादा जर क्लॉट असेल तर तो पहिले काढून टाकावा आणि तृण रोम अपनीयतु. तृण किंवा रोम त्याच्यामध्ये जर आलेलं असेल जे काही बाहेरचा कचरा आलेला आहे किंवा असं असेल तर ते सगळं काढून टाकावं आणि रोम इवन आतमध्ये जर का काही रोम आले असतील, केस आतमध्ये गेलेले असतील तर त्या ठिकाणी ते काढून टाकावेत. आणि प्रलंबी मांसम विच्छिन्नम, जे मांस प्रलंबी आहे म्हणजे बाहेर आलंय, लोंबकाळत आहे असं जर का असेल एखाद्या व्रणामधलं तर ते जे मांस आहे तर ते पहिल्यांदा विच्छिन्न करावं, कट करून टाकावं आणि त्याच्यानंतर निवेश स्वनिवेशने किंवा जर ते आतमध्ये जाण्यासारखं असेल प्रलंबी मांस तर ते आतमध्ये पहिल्यांदा घालावं आणि संध्यस्थी अवस्थिते, संधी अस्थि अवस्थिते म्हणजे योग्य ठिकाणी सगळे संधी किंवा अस्थि आतमध्ये गेल्यानंतर रक्ते स्नायवा सूत्रेण वल्कलैः, रक्त ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या कसं करावं, रक्त बंद झाले, रक्ते व्यवस्थित आहे म्हणजे रक्त थांबल्यानंतर स्नायवा सूत्रेण वल्कलैः, स्नायून किंवा सूत्रानं किंवा वल्कलाने, स्नायवा तृतीया, सूत्रेण तृतीया, वल्कलैः तृतीया. ओके, म्हणजे साधन जेव्हा सांगतात ना त्यावेळेला तृतीयेमध्ये तो शब्द असतो. म्हणजे आता इथे जर आपल्याला शिवायचं आहे तर त्याचं साधन काय पाहिजे आपल्याला शिवण्यासाठी, मग त्याच्यामध्ये सूत्र घेऊ शकतो, स्नायू घेऊ शकतो किंवा वल्कल म्हणजे झाडाचे जे हे असतात काय म्हणू आपण वल्कल किंवा त्याची जी सालं असतात तर त्याच्यापासून शिवता येत असतं. सिव्येत न दुरे न आसन्ने गृहाण अल्पाम अपि नावहुः असं म्हटलेलं आहे. आणि हे सीवन कर्म करत असताना कसं करावं, न दुरे न आसन्ने, खूप अगदी लांब लांब टाके घालू नये किंवा अगदी जवळ टाके घालू नये आणि गृहाण न अल्पम न वा बहु. गृहाण म्हणजे जर टिश्यू आपल्याला घ्यायचं आहे तर ते किती घ्यायचं तर ते खूप जास्ती घ्यावं किंवा खूप कमी घ्यावं असं नाही, तर योग्य पद्धतीनं ते सीवन कर्म करायला पाहिजे. खूप लांब लांब टाके घातले तर काय होईल, दोन टाक्यांमधलं अंतर जास्त असेल तर व्रण लवकर भरून नाही येणार आणि खूप जवळ जवळ टाके घातले तर काय होईल, अगदी जवळ जवळ असेल तर त्याच्यातला स्राव जर काही असेल तर तो बाहेर पडणार नाही आणि मग व्रण लवकर भरणार नाही आणि मग त्याचा नाडी व्रण होण्याची शक्यता असते. म्हणून स्टिचेस किती अंतरावर घ्यावं ही गोष्ट खूप महत्वाची आहे. त्याच्याच बरोबर स्टिच टाकत असताना जे आपण टिश्यू घेणार आहोत आपल्या ह्याच्यामध्ये सीवन कर्म करण्यामध्ये तर ते सुद्धा किती अंतरावर असावं तर सर्वसाधारण 2-3 मिलीमीटर वगैरे असं आपण टिश्यू घेत असतो. अदरवाईज कट थ्रू होण्याची शक्यता आहे जर खूप कमी घेतलं तर, आणि फार लांब तुम्ही म्हणजे जास्त प्रमाणात टिश्यू घेतला तर त्याच्यामध्ये ओव्हरलॅपिंग होण्याची शक्यता आणि मग ते भरणार नाही. सो ह्या दृष्टीने आपण सीवन कर्म जे करतोय ना तर त्याला योग्य विधीची सुद्धा खूप गरज आहे. आधी तुम्ही टाके इतर गोष्टींवरती घालून बघायला पाहिजेत आणि मगच त्या पेशंट वरती आपल्याला सीवन कर्म करायचं आहे. ओके, सो हा झाला आपला 13वा श्लोक. सिव्ये न दुरे न आसन्ने गृहान अल्पम न वा बहु. त्याच्यानंतरचा एक श्लोक वाचून आपण थांबूया. शांतवित्वा ततः च आतम व्रणे मधुघृतद्रुतैः अंजन क्षोम
अंजनक शोमज मशी फलिनी शल्लकी फलैः सलोध्र मधुकैः दिग्धे युंजान गंधारी पूर्ववत. आता या बाकीच्या गोष्टी म्हणजे एकदा सीवन कर्म झालं की त्याच्यानंतर काय काय करायचंय हे 54व्या श्लोकापासून सांगितलेलं आहे. तर ते आपण नेक्स्ट टाइम वाचूयात. काही शंका आलेल्या आहेत तर त्या शंका घेऊयात आपण. ओके. शुद्ध व्रण आणि अशुद्ध व्रण ओळखून त्यावर लेप आणि बंध कधी बनवावा हे कसे ओळखावे. आता शुद्ध व्रण जो आहे ना तर त्याच्यामधनं पूय सदृश स्राव नाही आहे, शुद्ध रक्ताचा स्राव आहे. त्याच्यानंतर शुद्ध व्रणामध्ये दुर्गंधी कधीच नसते, अशुद्ध व्रणामध्ये दुर्गंधी असते. त्याच्यानंतर व्रण ज्या वेळेला शुद्ध आहे म्हणजे त्याच्यामध्ये इतर कुठल्या गोष्टी जसं केर कचरा किंवा धूळ किंवा खडे ह्या गोष्टी काही नाही येत नाही, ह्याही गोष्टी बघायला पाहिजेत. सो हा जो आहे तो शुद्ध व्रण आहे की ज्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं इन्फेक्शन ज्याला आजकालच्या भाषेमध्ये आपण म्हणतो ते नाहीये, स्राव कुठलाही होत नाही, दुर्गंधी कोणतीही येत नाही, ह्याला शुद्ध व्रण असं म्हणायचं. आणि शुद्ध व्रण असेल त्या पद्धतीनं पुढची आपल्याला चिकित्सा करायची आहे. अजून एक क्वेश्चन आलेला आहे. एक मिनिट. हे म्हणत असताना आधीच्या एका ह्याला कोणीतरी क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यामध्ये ओके. How to think about the various cysts in uterus like chocolate cyst can be distinct as Medoja Granthi and skin lipoma can be think in the same way. स्किन लायपोमा जे असतात तर ते सर्वसाधारणतः मेदोज ग्रंथी म्हणून आपण त्याची चिकित्सा करू शकतो किंवा तशा पद्धतीने केली तर त्याचा उपयोग चांगला दिसतो. बऱ्याच वेळेला स्किन लायपोमा जे असतात तर त्याच्यामध्ये असंही दिसून येतं आपल्याला की जे वेगवेगळे ज्वर आहेत, ग्रंथीच्या ज्वर ज्याला म्हटलंय तर त्याही पद्धतीचं निदान त्याच्यामध्ये होत असतं. सो निदान योग्य करून आणि मगच आपण त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये चिकित्सा द्यायला पाहिजे. आणि चॉकलेट सिस्टचं जर का म्हटलं तर त्याच्यामध्ये ब्लिडिंग असतं, जे सिस्ट असतं त्याच्यामध्ये, आणि म्हणून त्याचा लुक चॉकलेट टाईप असतो, त्याला चॉकलेट सिस्ट असं म्हटलं जातं. सो हिमरेज होण्याची कारणं काय आहेत तर हे सुद्धा त्याच्यामध्ये बघायला हवं. आणि हिमरेजची जी कारणं असतील ना त्याच्यानुसार आपण ही औषधं द्यायला पाहिजेत. सो या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपण ध्यानात ठेवून मग औषधं त्याप्रमाणे करायला पाहिजेत. ओके. ओके. मला असं वाटतं सगळे प्रश्न झालेले आहेत तर त्याप्रमाणे आपण करूयात. हा, डीएनएस मध्ये अर्शाची हिस्ट्री असते असं का होतं असा एक प्रश्न आहे एक वेगळा विचारलेला. तर डेव्हिटेड नेझल सेप्टम असतो ना तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला अर्शाचा इतिहास सापडतो. अर्श ज्या ज्या वेळेला असतो शरीरामध्ये तर त्या वेळेला अवष्टंभ किंवा मलावरोध हे लक्षण बऱ्याचदा दिसतं त्याच्या जोडीने. आणि ज्या वेळेला आपण अवष्टंभाचा विचार करतो तर शकृतक पिंडिकोद्वेष्ट प्रतिशाय शिरोरुजहा ऊर्ध्ववायू परिकर्तो हृदयस्य उपरोदनम असं म्हटलेलं आहे. आता शकृताचा अवरोध नित्य जर का होत राहिला अर्श असल्यामुळं तर प्रतिशाय हे लक्षण येतं. आणि जर का जीर्ण प्रतिशाय असेल तर त्याच्यामध्ये इन्फ्लमेशन झाल्यामुळं किंवा हायपरट्रॉफी टर्बिनेट झाल्यामुळं डेव्हिटेड नेझल सेप्टम असतं. सो त्यामुळे अर्शातली औषधं जी आहेत ना ती नाकाच्या ठिकाणी नित्यजीर्ण प्रतिष्ठा असताना किंवा पॉलिप्स वगैरे असताना किंवा हायपरट्रॉफी टर्बिनेट असताना उपयोगी पडतात असं दिसतं. सो या दृष्टीने ह्याचा विचार करायला पाहिजे. ठीक आहे. पुन्हा भेटूयात सोमवारी. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले तीर्थ माझे उरले पायिकपणा आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे
दोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. दूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्व धर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो. प्राणिजात वर्षात सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतू भूता चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणींचे गाव फुलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथ उपजविये. विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजय होवावे जे. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला.